महाराष्ट्र एनजीओ समितीचा 11वा वर्धापन दिन संपन्न. नागोठाणे रोशन पदकी. आज शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी मुंबई येथील मुंबई सांस्कृतिक मंडळ लघुनाट्यगृह दादर येथे महाराष्ट्र एनजीओ समितीच्या 11व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त उपस्थित महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री युवराज येडुरे आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुनीताताई मोडक यांच्या हस्ते महाराष्ट्र एनजीओ समिती रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झाली. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सामान्य जनतेच्या अडचणीमध्ये धावून येणारे सन्माननीय श्री श्रीराम मांगले यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर रायगड जिल्हा कार्यकारिणीमध्ये समाजसेवक आणि मराठी उद्योजक श्री सुदर्शन कोटकर यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. यासोबत रायगड जिल्हा कार्यकारिणीमध्ये रायगड जिल्ह्याची व्यवस्थित बांधणी करण्यासाठी समाजसेवा हीच ईश्वर सेवा असे नेहमी म्हणणारे आणि काही ना काही निमित्त काढून सार्वजनिक उपक्रम हाती घेणारे श्री गणेश घाग यांना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख ही जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एनजीओ समितीचे अध्यक्ष श्री युवराज येडुरे सर यांनी आपण रायगड जिल्ह्यामध्ये एनजीओचं काम जोरात सुरू करावं, यासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला वरिष्ठांकडून दिलं जाईल असे आश्वासन दिले. तर महाराष्ट्र एनजीओ समितीच्या उपाध्यक्ष डॉक्टर सौ सुनीताताई मोडक यांनी रायगड जिल्हाध्यक्ष श्री श्रीराम मांगले यांना संपूर्ण जिल्ह्यात असणाऱ्या सर्व संस्था यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र एनजीओ समितीच्या 11व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण जी जबाबदारी माझ्यावर देत आहात त्या जबाबदारीवर खरं उतरवण्यासाठी मी माझे 100% देईन असे आश्वासन श्री श्रीराम मांगले यांनी वरिष्ठांना दिले. यावेळी रायगड जिल्ह्याच्या वतीने अध्यक्ष श्री श्रीराम मांगले यांनी श्री युवराज येडुरे साहेब आणि सौ सुनीताताई मोडक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढे बोलताना श्री मांगले असे म्हणाले की वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेला बळ देण्याचे काम महाराष्ट्र एनजीओ समिती करेल आणि भविष्यात त्या सर्व संस्था संघटना चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतील.